आत येऊ सर. चल. बसा. थँक्यू सर. ओके. तर प्रथमतः तुमची ओळख करून द्या. सर, मी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावातून आलो असून माझ्या घरी मी, माझी आई आणि माझ्या 2 विवाहित बहिणी आहेत. तसेच मी सर माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतून केलं असून माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे मी रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालय विटा या ठिकाणून केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर मी माझं पदवीचं शिक्षण ही बळवंत महाविद्यालय विटा या ठिकाणी केलं आहे. त्याचप्रमाणे सर मी माझं MBAचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे कृष्णा इन्स्टिट्यूट कराड या ठिकाणाहून केलेलं आहे. सर मला पदवीमध्ये फर्स्ट क्लास होता, 66.76% होते आणि 61% हे मला PGला होते. सर माझी आर्थिक घराची परिस्थिती बघितली तर मला साधारणतः 2.5 एकर बागायत शेती आहे. यामध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि सर त्याचबरोबर आमची एकत्रित फॅमिली असल्यामुळं आमच्या चुलत्यांचा एकत्रित आमचा व्यवसाय आहे, ज्यामध्ये डाबरची एजन्सी वगैरे अशा गोष्टी आहेत. त्या माध्यमातून आम्ही मार्केटमध्ये माल सप्लाय करतो कडेगाव तालुक्यामध्ये. तसेच सर माझा छंद असा आहे की मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. महाविद्यालयीन प्राथमिक शिक्षण या सर्व काळामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे सर मला माझ्या जीवनामध्ये जे कोणी लोक माझ्याबरोबर संपर्कात येतात तर अशा लोकांशी भेटल्यानंतर, बोलल्यानंतर, त्यांच्या संदर्भामधील काही चांगल्या गोष्टी जाणवल्यानंतर मी त्यांच्यावरती एक व्यक्तिरेख म्हणून त्यांच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काही एक चांगले प्रसंग घडले असतील किंवा त्यांचं समाजाप्रती काही योगदान असेल तर ते योगदान हे मांडण्याचा मी शब्दामध्ये प्रयत्न करत असतो सर. ओके. तर तुम्ही MBA केलेला आहे. तो प्रश्न असा आहे की जो प्रशासकीय अधिकारी आहे तर तो प्रशासकीय अधिकारी जो आहे तो लीडर असावा का मॅनेजर असावा? सर मला वाटतं की यामध्ये लीडरशिप आणि मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी हातात हात घालून एकत्रित असल्या पाहिजेत. कारण तुम्ही ज्यावेळेस फील्डवरती लीडरशिप करत असाल त्यावेळेस तुमच्याकडे मॅनेजमेंटचे पण गुण असले पाहिजेत. कारण मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला योग्य पद्धतीचं गायडन्स, फॉलोअपशिप किंवा आपल्याला ट्रेनिंग टाईप आपण म्हणतो ह्या गोष्टी एक्सटर्नली प्रोव्हाइड होत असतात त्यामध्ये आणि त्यातूनच तुम्ही फील्डवरती लीडरशिप इम्प्लिमेंट करू शकत असता. याचं उदाहरण बघायचं म्हटलं तर सर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण या महाराष्ट्रामध्ये बघतो किंवा भारतामध्ये बघतो की शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं. तर त्यांच्या स्वराज्याच्या भूमिकेतून त्यांनी जी लोकांप्रती असणारी स्वराज्याची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभं केली, त्या चळवळीमधून एक उत्तम नेता किंवा उत्तम नेतृत्व हे एक उत्तम प्रशासक असतं हे छत्रपती शिवरायांनी आपल्या व्यक्तिमत्वातून आणि कर्तृत्वातून सिद्ध केलं. समजा जे प्रशासन आहे तर ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही नवीन उपाय योजना सुचवा? सर प्रशासन म्हटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि आपली बॉन्डिंग ही लोकांशी असते. कारण आपण प्रशासक म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस लोकांच्या सेवेसाठी आपण तिथं त्या पदावरती असतो, त्या पदाचं कर्तव्य असतं. तर पारदर्शकता आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या निवारण करण्यासाठी चांगली यंत्रणा असणं. आपण अलीकडे बघतो की तहसील कार्यालय असेल, पोलीस यंत्रणा असेल, यामध्ये तक्रार निवारण यंत्रणा असते. तर ती तक्रार निवारण यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीची असावी. दुसरी गोष्ट सर, आज आपण 4G आणि 5Gची टेक्नॉलॉजीचं जग म्हणतो. तर यामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जसं की मला एक उदाहरण आठवतं सर या ठिकाणी की आपल्याच महाराष्ट्रातील तेलंगणा केडरचे जे IPS आहेत महेश भागवत सर यांनी पोलीस प्रशासनामध्ये तेलंगणामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी एक नंबर दिला होता व्हॉट्सअपला की ज्या माध्यमातून तुम्ही त्या विभागामध्ये त्यांच्या काम करत असताना तुम्हाला काय अडचणी येत असतील पोलीस स्टेशनच्या संदर्भातील वगैरे तर त्या संदर्भामध्ये तुम्ही त्या नंबरला मेसेज किंवा कॉल केल्यानंतर तिथं त्या ठिकाणी तुमची नोंद घेतली जात होती. तर असे नाविन्यपूर्ण प्रयोग जे आहेत की जे लोकांना प्रशासनाशी जवळीक आणून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोक यांच्यामधली जी दरे ती कमी होऊन लोकांच्या सेवेसाठी प्रशासन तत्पर असेल असे काही प्रयोग करता येतील सर. शासन आणि प्रशासन मध्ये फरक आहे सर माननीय शासन हे त्या ठिकाणी पॉलिसी तयार करत असतं, एखादं धोरण ठरवत असतं की ज्या धोरणाच्या माध्यमातून लोकांच्यासाठी काही गोष्टी असतील, सुविधा असतील, ह्या गोष्टी ठरवत असतं आणि प्रशासन हे ते फील्डवरती इम्प्लिमेंट करण्याचं म्हणजे अंमलबजावणी करण्याचं काम करत असतं. त्याला प्रशासन. हो. मग तुम्ही शासनात जाणार आहे सिलेक्शन नंतर का प्रशासनात जाणार? सर मी प्रशासनामध्ये जाणार आहे, परंतु सर शासन आणि प्रशासन हे कोऑर्डिनेटरी यंत्रणा आहे, समन्वय यंत्रणा आहे. नाही, माझा डिजिटल प्रश्न पुढचं उत्तर देऊ नका तुम्ही. मी तुम्हाला काय विचारलं, तुम्ही शासनात जाणार की प्रशासनात? सर मी प्रशासनामध्ये जाणार. उत्तर इथंच थांबवायचं. Sorry. लक्षात आलं ना? नाही नाही, सॉरी, इथं नाही, तिथं बोलायचं नाही, नाहीतर मग तिथं आणखीन उपप्रश्न निर्माण होतात.
जेवढं डिजिटल प्रश्न शांतपणे ऐका. आता यांच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही छान दिली. तुम्ही सांगली विट्याचे ना, हो आणि बळवंत कॉलेज विटा. हो बळवंत कॉलेज विटा का म्हटलं? सर, माननीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या वडिलांचं नाव बळवंतराव चव्हाण होतं. त्यांच्या सन्मानार्थ ते नाव दिलेलं गेलं. मग त्यांचं ते तर साताऱ्याचे आणि हे विटा तर सांगलीत आहे. नाही सर, माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं मूळ गाव शे चव्हाण हा आडनावाचं ढवळेश्वर खानापूर तालुक्यातील विटा शेजारचं आहे. व्हेरी गुड, छान सांगितलं हे उत्तर. असं एवढंच डिजिटल उत्तर द्यायचं, अंगावर जास्त घ्यायचं नाही. हे इथलं सुचवलेलं मी गोष्ट. Right, sir. बरोबर. Thank you. आता तुम्ही जसं सांगितलं शासनाने तुम्ही मॅनेजमेंटचा अर्थ काहीतरी शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हटला. मॅनेजमेंट शब्दाचा मराठीत अर्थ व्यवस्थापन. त्याचा पक्का अर्थ सांगा बरं मला समजा. सर, व्यवस्थापन म्हणजे काय की आपल्याबरोबर काम करणारी जी यंत्रणा आहे, एखादी संस्था असेल, एखादं स्वराज्याचं ध्येय असेल, महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर ही यंत्रणा असेल, तर या यंत्रणेला योग्य दिशादर्शन, ट्रेनिंग, स्किल्स या ज्या गोष्टी असतात एक्सटर्नल फॅक्टरच्या ह्या प्रोव्हाइड करायच्या असतात आणि त्या माध्यमातून त्यांचं कौशल्य असेल, प्रधानता असेल, सुसूत्रता असेल, या गोष्टी त्यांच्यामध्ये भिनवायच्या असतात. ह्या गोष्टी महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून आणि आपल्या नेतृत्वातून केलेल्या आहेत. काहीतरी चुकलं याच्यात. मला असं वाटतं की तुम्ही सांगितलं हे सगळं चुकलेलं नाही, पण एक गोष्ट चुकते की महाराजांनी हे दिशा देणं वगैरे सगळं केलं, ते त्या लिडरशिपचे गुण आहेत. व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग, त्याचा वापर करून ध्येयापर्यंत जाणं, याला मॅनेजमेंट म्हणतात. लक्षात आलं? थँक्यू सर. उपलब्ध साधन सामुग्री, माणसांना दिशा देणं, माणसांना इकडनं लिडरशिपमध्ये आलंच. तुम्ही हे छान सांगितलं की लिडरशिपकडं मॅनेजमेंट पाहिजे. ओके सर. लिडरशिपकडे मॅनेजमेंट पाहिजे, प्रशासनही पाहिजे, दोन्ही पाहिजे. पण जास्त म्हणजे आपल्या सबऑर्डिनेट्स किंवा बरोबर सहकार्यांना इन्स्पायर करण्याची ताकद पाहिजे, शाब्दिक ताकद पाहिजे की त्यांना इन्स्पायर, त्यांना ॲक्टिवेट, त्यांना प्रमोट करण्याची ती क्षमता लिडरशिपमध्ये जास्त असते. त्याच्यात प्रशासक असतो, त्याच्यात शासक असतो, त्याच्यामध्ये लीडर तर असतोच असतो आणि व्यवस्थापकही असतो. व्यवस्थापनाचा थोडक्यात अर्थ म्हणजे काय? उपलब्ध म्हणजे कारखान्याला व्यवस्थापक असतो. हो सर. बरोबर आहे की हो नाही? सर. पण कॉलेजला प्रशासक असतो. हो सर. हो. तिथं व्यवस्थापक म्हणणं, कारण का कारखान्यामध्ये उपलब्ध जी काही साधन सामुग्री आहे त्याचा योग्य वापर करणं. आता कुणाचं कौशल्य कुठं वापरायचं, कुणाचं कौशल्य कुठं वापरायचं हे व्यवस्थापक पाहतोच, कारण ती लिव्हिंग साधन सामुग्रीच आहे ना. साधन सामग्रीमध्ये दोन प्रकार आहेत, एक वर्क फोर्स लिव्हिंग आणि दुसरा निर्जीव. ह्या सगळ्यांचं एकत्रित उपयोग करून त्याला चांगला प्रशासक म्हणतात. तुम्ही MBA का बरं केलं केमिस्ट्री नंतर? सर, माझा मगाशी सांगितलं तसं फॅमिलीमध्ये एक संयुक्त व्यवसाय आहे की प्रशासनामध्ये मला यायचं होतं पदवीनंतर, परंतु प्लॅन बी म्हणून भविष्यामध्ये आपण प्रयत्न केल्यानंतर या ठिकाणी जर आपल्या पदरी अपयश आलं तर एक प्लॅन बी असावा, आणि तो प्लॅन बी मला वाटतं की सर मी माझ्या व्यवसायामध्ये कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये आपण लिडरशिप असेल, मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी येत आहेत. त्यामध्ये आपल्या बरोबर काम करणारे सहकारी वर्ग आहेत, त्यांच्याबरोबर सुसंवाद असला पाहिजे, संभाषण कौशल्य असलं पाहिजे, त्यांच्याबरोबर आपलं समन्वय असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं की या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये मला मिळाल्या असत्या या चर्चा, म्हणून त्यानिमित्त आवडीनंच तुम्ही केलं. हो. तुम्ही केमिस्ट्री बेसिकली. हो ॲटमचा शोध कोणी लावला? सर, ॲटमचा शोध हा डाल्टन यांनी लावलेला आहे. आर यू शुअर? हो सर, डाल्टन. परत एकदा संधी देतो. नाही सर, मी डाल्टनचीच थेरी वाचलेली होती, त्यामुळे डाल्टन. व्हॉट डू मीन बाय ॲटम? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट इज व्हॉट नोन डू मीन बाय एलिमेंट? इलेमेंट. सर हां, इलेमेंट हा मूलद्रव्य आहे जो एखाद्या आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये सॉलिड, लिक्विड किंवा या इतर स्टेटमध्ये आपल्याला आढळत असतो. कॉम्बाइंड स्टेटमध्ये पण असू शकतो, गॅसेसमध्ये पण असू शकतो. अजून करेक्ट करा. तुम्ही शब्द काय वापरला एलिमेंटला? मराठी शब्द मूलद्रव्य. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे सर त्यामध्ये लिक्विड प्रॉपर्टी असते. द्रव नाही, द्रव्य. गडबडू नका, येत आहे तुम्हाला चेहऱ्यावर, मग मी तुम्हाला सगळा वाचलाय. द्रव म्हणजे लिक्विड, द्रव्य त्याचा अर्थ मराठीत मॅटर काय, पण सुपरफिशियली. इथं तुम्हाला अजून संधी आहे. ॲटम तुम्ही सांगितलं डाल्टन, मी तुमचा कॉन्फिडन्स चेक केला, डाल्टन वॉज राईट आन्सर. फक्त मी कॉन्फिडन्स चेक केल्यासाठी अजून एक संधी देतो म्हटलं, तुम्ही हल्ला नाहीत. आय ॲप्रिशिएट. ॲटमचं मॉडेल पहिलं कोणी मांडलं? डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेलच आहे सर पहिलं. त्यानंतर क्रम मॉडेल एक आहे थॉम्सनचं, आणि त्यानंतर मग सर अजून 2-3 मॉडेल्स झालेले आहेत. त्यामध्ये मग अजून नको, मुख्य मॉडेल आज जे अस्तित्वात आहे ते कोणी मांडलं?
सर मला मग येतंय नाव, 3 नावं सांगतो मी, तुम्ही नाही सांगितली तर. मला तिसरं नाव सर आठवणं झालंय, मी वाचलंय सर. बरं, बी न सुरुवात आहे त्याचं. भोर सर. करेक्ट. रेडिओ ऍक्टिव्हिटी कुणी शोधली? सर रेडिओ ऍक्टिव्हिटी ही मादाम क्युरी यांनी शोधलेली आहे आणि त्याच्यापूर्वी बॅक्वेरेल यांनी त्यांच्या रेच्या माध्यमातून त्या एक्सपेरिमेंट केलेला होता एक्सरेचा. व्हेरी गुड, चांगलं उत्तर दिलं. बॅक्वेरियल हा मादाम क्युरीचा गाईड होता. व्हेरी गुड, चांगलं उत्तर दिलं ते. हे तुमचं केमिस्ट्री. आता ह्याचं हे बघ, चांगल्या प्रशासकाकडं हे झालं, केमिस्ट्री झालं, तुमचं MBA झालं, मला तुमची डेप्थ समजली. फक्त मी फक्त ॲटमचा शोध असा लावला, डाल्टननं ॲटमचा शोध लावला, हे या पद्धतीनं. सर प्रशासना शाखामध्ये एक नेतृत्व कौशल्य पाहिजे, व्यवस्थापन कौशल्य पाहिजे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सचोटी पाहिजे आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि कर्तव्याशी तत्परतेनिष्ठा म्हणजे तत्वनिष्ठा, या गोष्टी एक चांगल्या प्रशासकामध्ये असल्या पाहिजेत सर. अजून काहीतरी पाहिजे सर. त्यामध्ये अजून गोष्टी म्हटलं तर मग लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठीची समजता पाहिजे, त्याचप्रमाणे लोकांशी संवाद साधण्याचं संवाद कौशल्य असलं पाहिजे. अजून एक पाहिजे. छान सांगताय तुम्ही. अजून सर म्हटलं तर मग त्यामध्ये आपण सॉरी सर मला येतंय तुम्हाला चेहऱ्यावर दिसतंय मला. अजून थोडासा विचार करा प्रशासकाकडं. सर एखादी गोष्ट अंमलबजावणी तुम्ही कामाच्या व्यापामध्ये आहात. हो. तुम्ही आता कुठल्या पोस्टसाठी काम करताय? सर मी आता मी DYSP पदासाठी प्रिपेअर करतो. DYSP पदात तुम्ही एंगेज आहात आणि कोणतरी तुमच्याकडे एक व्यक्ती आलेली आहे आणि तुम्ही कामात आहात आणि ती व्यक्ती तुम्हाला रिक्वेस्ट करते की सर असं आहे, तर काय कराल? प्रश्न समजला ना? हो. तुम्ही कामात खरोखर तुमच्या कामात मग्न आहात आणि ती व्यक्ती आली आणि तिची तळमळ आहे तुम्हाला की सर माझ्या अशी समस्या आहे, तर तुम्ही त्याला हाऊ यू विल हँडल द सिच्युएशन? सर नक्कीच मला वाटतं की मी पहिली कामाला प्राधान्य आहेच, परंतु सर मला वाटतं की शेवटी प्रशासन हे लोकांसाठी आहे. त्या व्यक्तीची जर खरंच तशी गोष्ट असेल, हाच गुण प्रशासकाकडे पाहिजे, त्याला म्हणायचं ह्युमन स्किल्स. तुम्ही जो मगाशी सांगितलं ना, आता ते उत्तर तुम्ही दिलं पण शब्द तुम्हाला येत नव्हते. तुमच्या बॉसनं तुम्हाला सांगितलं, शेवटचा प्रश्न माझ्याकडनं, तुमच्या बॉसनं तुम्हाला सांगितलं की हे काम करा आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की हे काम बेकायदेशीर आहे, तुम्ही काय करा? असे सिच्युएशन येतात ना? हो नक्कीच. हो. तुम्ही सिंगम पाहिलाय? हो सर. तसं समथिंग लाईक दॅट. तुमचा बॉस सांगतोय की तुम्ही हे काम झालं पाहिजे. सर मी निश्चितपणानं एकच गोष्ट करेन की माझ्या कायदेशीर अधिकार क्षेत्रामध्ये जर ते काम बसत नसेल तर निश्चितपणानं मी ते काम करणार नाही सर, कारण ते मला ते म्हणतोय तुम्हाला करा, बॉस आहे ना तुमचा. नाही सर, पण मला वाटतं की मी माझी तत्वनिष्ठा, मला दिलेलं कायद्यानं माझा अधिकार क्षेत्र सोडणार तुम्ही सगळं केलं पण ते म्हणतोय ते का नाही, का करा सारखं मागच लागला. नाही सर, मी तरी सॉरी सर, पण तरीही मी माझ्या मुद्द्यावरती आणि ते एक गोष्ट झाली. दुसरं काय करा? कॉमन सेन्स वापरा. सर मी माझं लिखित उत्तर देऊ शकतो प्रशासकीय गोष्टीतून बघितलं तर, की मी माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये अशा गोष्टी मी करू शकत नाही. ते म्हणणार की तुम्हाला मी कुठं लेखी विचारलं होतं. नाही सर, पण मी कॉमन सेन्स चालवा. सांगलीचं वैशिष्ट्य पीक काय? सर सांगलीला आता ऊस उत्पादन पिकामध्ये पण आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये सांगलीला हळद आणि बेदाणा या दोन्हीमध्ये सुद्धा उत्पादनामध्ये GI टॅग भेटलेला आहे. बेदाणा डायरेक्ट शेतात येतो का? नाही सर, द्राक्षांच्या माध्यमातून ते सांगायला पाहिजे ना. हो. द्राक्षाचं पीक होतं आणि त्यातून बेदाणा हा त्याचं प्रॉडक्ट म्हणून एक वापरलं जात होतं, बरोबर? हो. देशात जिल्हे किती आहेत? सॉरी, राज्यात जिल्हे किती आहेत? सर राज्यामध्ये आता 36 जिल्हे आहेत. आणि सगळ्यात मोठा जिल्हा कुठला? क्षेत्रफळानं सर का लोकसंख्येनं? हा, क्षेत्रफळानं की लोकसंख्या? क्षेत्रफळानं. व्हेरी गुड. अहमदनगर सर. व्हेरी गुड. अहमदनगरच्या बॉर्डरला कुठले जिल्हे? सर अहमदनगरच्या बॉर्डरला बीड आहे, त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर सर ठाणे आहे, नाशिक, ठाणे, त्यानंतर सोलापूर पण आहे सर. तुम्हाला काय? एक दोन प्रश्न आहेत. आपण जर बघितलं तर आपल्याकडे एक हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट एक कन्सेप्ट आहे, नक्की काय आहे? सर आपल्या वातावरणामध्ये सूर्याकडून रेडिएशन मधून जे काही एनर्जी येते, ती एनर्जी ज्यावेळेस आपलं पृथ्वीच्या माध्यमातून वातावरण ज्यावेळेस परिवर्तित करतंय त्यावेळेस जे गॅसेस आपल्या सभोवताली असतात त्या गॅसेसच्या माध्यमातून जी तापमानाचं बॅलन्सिंग केलं जातं, त्या तापमानाच्या बॅलन्सिंगमध्ये जे गॅस भूमिका बजावतात ते म्हणजे ग्रीन हाऊस आहेत. त्यामध्ये सर कार्बन डायऑक्साईड असेल, त्याचप्रमाणे सर कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे हे जे काही वायू आहेत ह्या वायूंच्या माध्यमातून हा ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ग्रीन हाऊस गॅसेस असं यांना म्हटलं जातं, तो पृथ्वीच्या तापमानाचा समतोल साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो सर, म्हणजे होतो. दुसरे कन्सेप्ट आहे ऍसिड रेन. सर ज्यावेळेस आपल्यामधून पर्जन्य होतं
वातावरणामध्ये आपल्या, त्यावेळेस त्या ऍसिड रेनमध्ये सल्फर डायऑक्साईड असेल किंवा हे असतील, हे जे काही ग्रह आहे म्हणजे हे जे काही वायू आहेत हे कंटेंट आहे त्यांचं प्रमाण वाढलं जातं. त्याचा पीएच लेवल जो असतो तो पीएच लेवल हा साधारणतः 5.8 पीएच लेवल आहे. त्या लेवल पर्यंत त्या म्हणजे त्या घटक असतात त्यामध्ये आम्लाचे घटक असतात त्या पर्जन्यामध्ये. त्या पर्जन्याच्या माध्यमातून आपल्या एकंदरीत बॅकग्राऊंड म्हणजे सजीव असेल निर्जीव असेल. तुमचं फिजिकल का ऑर्गॅनिक काही ना ऑर्गॅनिक नाही सर, आम्हाला त्यावेळेस केमिस्ट्रीला सगळे असतात. जनरल टोटल सगळे. डिग्रीला हो 6 सब्जेक्ट. तेव्हा स्पेशलायझेशन नाही. काही नव्हतं एमएससीला हा एमएससीला बरं. मिथेन तुम्ही शब्द वापरला सरांच्या त्या हो. पहिल्या ह्याच्यामध्ये हो सर. बरोबर नाही हो सर. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय सर मिथेनचा फॉर्म्युला CH4. CH4 आणि बेंझिन रिंगचा बेन्झीन रिंग सर C6H6. Very good. या. हो चालेल. थँक्यू सर.